चला मित्रांनो, आज आपण गावरान कोंबड्याची भाजी बनवूया। तर मित्रांनो, मी इथे एक गावरान कोंबडा आणलं होतं, ते छानपैकी मी भाजून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, भाजून त्याचे मी छान असे कट केलेले आहे, छोटे छोटे पीस तुम्ही बघू शकता। आता मी छानपैकी धुवून घेतलेलं आहे। हे बघा, असं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे गावरान कोंबडं। आता मी याच्यामध्ये आपण हे आता मॅरिनेट करून घेऊया। तर मी इथे बारीक कांदा कट केलेला आहे, तो सुद्धा आता मी याच्यामध्ये ॲड करते। त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतला आहे, छानपैकी धुवून बारीक कट केला होता, आता तो सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते। आणि ही जी कोथिंबीर आहे आपली, ती सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते। कोथिंबीर पण मी छान धुवून बारीक कट केली आहे, ती सुद्धा याच्यात ॲड करूया। त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया। आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा ॲड करते। आता याच्यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करते। आपल्याला पेस्ट थोडा जास्त ॲड करायचा आहे। तर मित्रांनो, आज होळी असल्यामुळे मी आज म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल व्हायला पाहिजे। तर मग मी सासऱ्याला सांगितलं की सगळ्यांना खूप आवडते घरी चिकन, तर मी म्हटलं आज चला गावरान कोंबडा आणूया। तर त्यांनी गावरान कोंबडा आणले। आता मी त्याच्यामध्ये सगळ्यांना गावरान कोंबड्याची भाजी खूप आवडते, त्यामुळे मी आज म्हटलं की चला गावरान कोंबड्याची भाजी बनवूया। तर यांनी जाऊन गावरान कोंबडा आणले छानपैकी भाजून, त्यानंतर मी त्याला कट केले छान धुवून। आता इथे मी मॅरिनेट करते। तर आज आपण भाजी बनवूया गावरान कोंबड्याची। तर इथे सर्वात प्रथम आता मी हे सगळं मॅरिनेट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये थोडंसं दही सुद्धा ॲड करते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे याला मॅरिनेट करून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता मी सगळं इथं मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे शिजवायचं नाही आहे, 5 ते 10 मिनिट असं ठेवायचं आहे याला झाकून। चवीनुसार थोडं मीठ ॲड करते। इथे आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे। तर मित्रांनो, इथे मी थोडंसं जे गावरान कोंबडं होतं ते वाफून घेतलं, त्याचा थोडा रस्सा टाकलेला आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती छान आता तेल सुटतंय मसाल्याला। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे। आता आपण ते गावरान कोंबडं होतं आपलं वाफवलेलं, ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करते। तर मित्रांनो, बघायचं आता मी मिक्स केलेलं आहे सगळं। आता इथे मी थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कट करून टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, इथे आता आपली भाजी खाण्याकरता तयार आहे गावरान कोंबड्याची, तुम्ही बघू शकता।
इथं आम्ही चिकन सुक्का बनवलेला आहे, सुक्की भाजी बनवलेली आहे इथं आम्ही गावरान कोंबड्याची। तर हे बघा मित्रांनो, इथं आता गावरान कोंबड्याचं सुक्का चिकन तयार आहे खाण्याकरता। तर या मित्रांनो, खायला खूपच टेस्टी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर मी इथे कांद्याची पातसुद्धा घेतलेली आहे खाण्याकरता आणि ज्वारीची भाकरसुद्धा घेतलेली आहे। त्याच्याबरोबर खायला खूपच टेस्टी लागतं। तुम्हाला वाटल्यास तुम्ही चपातीसुद्धा खाऊ शकता। ज्वारीची भाकर घेतलेली आहे। तर हे बघा मित्रांनो, इथं आता खाण्याकरता तयार आहे। तर या मित्रांनो, सगळे खायला खूपच टेस्टी झालेली आहे भाजी। बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवलेलं खूप हेल्दी असतं, त्यामुळे म्हटलं आज चला घरीच बनवूया। तर मी आज घरी बनवलेलं आहे गावरान कोंबड्याचं सुक्का चिकन। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल। आणि आमचे असेच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।